नमस्ते. एज्युक्राफ्ट क्लासेस या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती मी हिमलता सचिन कोकरे बीएससी LLB तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये प्राथमिक किंवा माध्यमिक विभागांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. त्यामध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न मी इथे घेणार आहे, तेही टॉपिक वाईज. आज आपण या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता चाचणीवरील मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रश्न इथे घेणार आहे. तो प्रश्न दिशा या टॉपिक वरती आहे. दिशावरती प्रश्न विचारले जातात. आकृत्यातील संबंध ओळखा, आरशातील प्रतिमा, तसेच इंग्रजी अक्षरमालिका, संख्या मालिका इत्यादी प्रश्न आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. तसेच हा प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमधील आहे. ह्या प्रश्नावरील हा प्रश्न जरी नाही आला तरी ह्याच्या रिलेटेड प्रश्न 100% विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा. अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ सुरू करूया. पहिल्यांदा हा प्रश्न वाचून घेऊयात. प्रश्न आहे, राघव शाळेच्या मैदानावर पूर्व दिशेला तोंड करून उभा आहे, तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा आहे? आता आपल्याला लक्षात यायला पाहिजे हा प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीमधील दिशा या प्रश्नावरती आहे, दिशा या टॉपिक वरती आहे. आता दिशा म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला दिशा माहिती पाहिजे. दिशा आणि उपदिशा कोणत्या आहेत? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हे आपल्याला मेन दिशा आहेत. मेन 4 दिशा आहेत. त्याच्या उपदिशा आहेत आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. ह्या उपदिशा आणि दिशा माहिती असल्या ना तुम्हाला ह्या दिशांवरचे प्रत्येक प्रश्न तुम्ही इझिली सोडवू शकाल. तर आता हा प्रश्न वाचून घेतल्यानंतर आपण हा टप्प्याटप्प्याने सोडवूया, स्टेप बाय स्टेप सोडून घेऊया. आता पहिल्यांदा राघव शाळेच्या मैदानावर पूर्व दिशेला तोंड करून उभा आहे. पहिल्यांदा आपण एक शाळेचं मैदान काढून घेऊया. जेवढं आपण आकृत्यांमध्ये जेवढं आपण प्रश्न आकृत्यामध्ये सोडवू ना तेवढं त्या मुलांना व्यवस्थित समजेल. आता पहा, हे एक शाळेचं मैदान आहे. हे शाळेचं मैदान आहे. तिथे राघव उभा आहे. आता दिशा काढून घेऊया. ही दिशा आहे पूर्व दिशा. आपण भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणूया. आणि प्रत्येक मुलांना माहिती असतं की सूर्य हा पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. तसेच त्याच्या विरुद्ध दिशेला दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा अशा 2 दिशा पण असतात. जेव्हा आपलं तोंड पूर्वेला असतं ना त्याच्या विरुद्ध दिशेला कोणतं, उजव्या हाताला कोणती दिशा आणि डाव्या हाताला कोणती दिशा हे मुलांच्या लगेच लक्षात येतं. तर आपण भारताच्या नकाशाप्रमाणे इकडे पूर्व दिशा समजूया, इकडे पश्चिम दिशा आहे. पूर्वेच्या विरुद्ध दिशेला पश्चिम दिशा असते जिथे सूर्य मावळतो. तसेच इथे दक्षिण दिशा आहे आणि इकडे उत्तर आहे. आता हा राघव उभा आहे, तो पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. ही पूर्व दिशा आहे, इकडे त्याचं तोंड आहे. आणि आता विचारले काय, त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल? उजवा हात म्हटलं की आपण इथे समजा इथे आपण पूर्वेला तोंड करून उभा आहे राघव आणि त्याचा हात हा उजवा हात आहे. उजवा हात म्हटले की इकडे आहे. म्हटल्यानंतर ही दिशा कोणती आहे? दक्षिण दिशेला त्याचा उजवा हात येईल, उजव्या हाताला दक्षिण दिशा येईल. त्यामध्ये आपण पर्याय दिलेला आहे. त्या पर्यायामध्ये दक्षिण दिशा कुठे आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक काय आहे तो आपण पाहूया. हे दक्षिण हे उत्तर आपलं आलेलं आहे. तसेच दक्षिण हा 4 नंबरला आहे. ज्या पद्धतीने प्रश्नपत्रिका असते, उत्तरसूची असते त्या पद्धतीने मी इथे तुम्हाला पर्याय पण तुम्हाला दिलेले आहे. दक्षिण हा पर्याय क्रमांक 4 ला आहे. तर 4 नंबरचा पर्याय आपण पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे म्हणून आपण 4 नंबरला पूर्ण गोल करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण हा एक दिशावरचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तसेच दुसरे एक्झाम्पल मी तुम्हाला आणखी एक देते. उदाहरण आहे 2 नंबरचं उदाहरण पाहूयात. राघव उत्तरेस चालली आहे, तिच्या विरुद्ध बाजूस कोणती दिशा आहे? प्रश्नचिन्ह. पहिल्यांदा मुलांनी प्रश्न व्यवस्थित वाचायला पाहिजे, थोडक्यात प्रश्न समजून घ्यायला पाहिजे. आता हा प्रश्न आहे ना तो दिशावरचाच आहे आणि तो कशा पद्धतीने फिरवून विचारलेला आहे तो पहा. आता आपण हा प्रश्न सोडवून घेऊया. राघव उत्तरेस चालली आहे. पहिल्यांदा एक दिशा काढून घेऊयात. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. ह्या दिशा पहिल्यांदा आपण काढून घ्यायच्या. पहिल्यांदा परफेक्ट आपल्या डोक्यामध्ये दिशा पाहिजे. आता ह्या दिशा आहेत ना तिथे एक राधा उत्तरेस चालली आहे. आता राधा नावाची मुलगी इकडे चाललेली आहे. इथे राधा आहे, ही उत्तरेस निघालेली आहे, ही उत्तर दिशेला चालत निघालेली आहे. तिच्या विरुद्ध बाजूस कोणती दिशा आहे? आता पहा, इथे विरुद्ध हा शब्द वापरलेला आहे. तिच्या पाठीमागील बाजू विचारलेली नाहीये, कारण विरुद्ध किंवा पाठीमागे हा याचा पर्याय एकच असू शकतो किंवा याचं उत्तर एकच असू शकतं किंवा याचा अर्थ एकच आहे. विरुद्ध किंवा पाठीमागे याचा अर्थ एकच आहे. तसेच विरुद्ध बाजूस म्हणजे उत्तरेच्या विरुद्ध दिशेला कोणती दिशा आहे? तर दक्षिण दिशा आहे. म्हणून पर्याय क्रमांक
1 हा आपल्याला उत्तर ब आहे, म्हणून आपण 1 नंबरला गोल करून घ्यायचा। अशा पद्धतीने हे दिशावरील आपण 2 एक्झाम्पल घेतले आहेत। मला खात्री आहे ह्या 2 एक्झाम्पल वरूनच तुम्हाला व्यवस्थित दिशाचे प्रश्न सोडवता येणार आहेत। आता हा व्हिडिओ इथेच थांबूया। धन्यवाद।